खूप दिवसानंतर आज कुठेतरी मुहूर्त लागलाय माझी ही फेवरेट गोष्ट बनवायला. तर तुम्हाला आवडते का? तर त्या आधी ना सकाळचं माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. तर आज टिफिनमध्ये बनवला होता पुलाव. प्लेन असा पुलाव बनवला होता डाळ घालून सिंपल असा. आणि त्यासोबत ना मी तिला काकडी आणि बीट दिलं होतं. तशी तर ती काय करतेस? रेडी झाले स्कूलला? ओके, बाय बाय. आणि सकाळीच रिद्दूचं लवकर आवरलं होतं म्हणून म्हटलं की थोडी वॉशिंग मशीन सुद्धा लावून घेऊया, जेणेकरून मी रिद्दूला स्कूलमध्ये सोडून येईपर्यंत कपडेसुद्धा धुतले जातील, म्हणून मी वॉशिंग मशीन लावायला घेतली. आणि इकडे बाहेर बघते तर सुंदर अशी गोकर्णाची फुले लागलेली होती. किती मस्त दिसत आहेत बघा. आणि आज खूप सारी फुले लागलेली होती आणि ते बघून खरंच खूप भारी वाटत होतं. मन असं प्रसन्न झालं फुले बघून. आणि रिद्दूला सुद्धा ती फुले बघून खूप भारी वाटत होतं. ती तिथून येतच नव्हती झाडाजवळून. तर थोडा वेळ होता म्हणून मी सुद्धा थोडा पुलाव खाऊन घेतला आणि नंतर तिला स्कूलमध्ये सोडून आले. आणि आता तिचं स्कूलचं टायमिंग झालं होतं म्हणून तिला परत मी घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर छान अशी एक कॅडबरी खाल्ली. तर ती रिद्दूची फेवरेट आहे आणि मला सुद्धा कॅडबरी खायला खूप जास्त आवडतं. तर संध्याकाळी घेतली होती माझी फेवरेट गोष्ट बनवायला. तर ती मला घरातच बनवून खायला खूप जास्त आवडते. तुम्हाला घरी बनवलेली भेळ खायला आवडते का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सिंपल अशा पद्धतीने बनवली ना की खरंच खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. आणि वरून असा लिंबू आणि मिरची त्यामध्ये घातलं तर खरंच बाहेरच्या भेळपेक्षा मला घरातच केलेली भेळ खूप जास्त आवडते. हा जा, खरं रोडवर पडायचं नाही. हा हा, सावकाश जायचं. ओके, बाय. तर तिला बाहेर खेळायला जायचं होतं म्हणून मग तिला बाहेर खेळायला पाठवलं थोडा वेळ. तसं तर आज थोडा पाऊस कमी होता म्हणून ती बाहेर थोडं खेळायला गेली. आणि त्यानंतर मी मस्तपैकी खूप दिवसानंतर भेळ बनवली होती. आणि घरी बनवलेली भेळ माझी एक नंबर फेवरेट आहे. तर खरंच खूप म्हणजे खूप जास्त आवडते मला भेळ. म्हणून मग टी व्ही बघत बघत माझी ही भेळ एन्जॉय केली. आणि आजचा दिवस असा काहीसा होता. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. इंस्टाला बघत असाल तर फॉलो करा. ओके, बाय.